पाणी हे वेगळं करून घेऊया. आता हे पाणी न फेकून द्यायचं नाही. हे पाणी आपण रश्यासाठी वापरणार आहोत. आता आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. इथं आपण घेतलेलं आहे काळी मिरी, लाल तिखट, काळं तिखट, तिखट दाखवले, खडे मसाले आणि खोबरं, लसूण, धने आणि हळद आणि कोथिंबीर, टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, मोहरी आणि उकडलेला बटाटा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आधी आपण हे कोरडे मसाले भाजून घेऊया. खोबरं भाजून घेऊया. ही बघा मैत्रिणींनो, आता आपला कांदा पण छान भाजून झालेला आहे. आता आपण ही कांदा काढून घेऊया आणि ही मिक्सरच्या भांड्यातले कोरडे मसाले आधी मिक्सरमधून काढून घेऊया. आपला कोरडा मसाला काढून झालेला आहे. आता आपण हा भाजलेला कांदा मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपण बारीक झालेला आहे. आता हे सगळं आपण असं एकत्र करून घेऊया. हे एकत्र झालं. आता आपण उसळचा कट करून घेऊया. सगळ्यात पहिला आता तेल टाकलं. तेल थोडं जास्तच टाकायचं म्हणजे कट आपला छान होतो. इथे आता मी सगळं टोमॅटो टाकला, कढीपत्ता आणि हा मसाला टाकून काळी मिरी पावडर टाकली, काळं तिखट टाकलं, लाल तिखट टाकलं, थोडी हळद टाकली आणि थोडंसं पाणी टाकून मसाले सगळे एकजीव करू. मसाल्यांना छान तेल सुटूस तर परतू. मला थोडंसं तिखट कमी वाटत आहे. मी थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकते, अगदी थोडंसं. छान मिक्स करून घ्या. मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
सुगंध आहा, मस्त सुगंध येत आहे. आता हे आपण मटकी शिजताना टाकलेलं पाणी आहे हे, ते आपण ह्या कटमध्ये मसाल्यामध्ये ओतणार आहोत. आता चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकलं तर हे छान मिक्स करून घेऊ. आता हा मिसळ मसाला टाकू. जास्त करून ह्याच्यात टाकणार आहे. आपल्या ह्या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण इकडं पिवळी बटाट्याची भाजी करून घेऊया. टाकून मोहरी, थोडा कांदा टोमॅटो मी एकत्र टाकले. मग छान शिजू द्यायचं. छान आता कांदा छान भाजलेला आहे. आता ह्याच्यात आपण उकडलेले बटाटे टाकूया. थोडीशी हळद, कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ. आता ही बटाट्याची भाजी आपण काढून घेऊ आणि आपल्या मटकीला पण असंच परत फ्राय करू. बघा आपल्या कसं कटनं उकळी आलेली आहे. बघा मस्त उकळी आली आहे. दिसतोय का नाही छान? पण कसं झालंय बाबा? मस्त झालं. एकदम मस्त सुगंध पण येतोय. आता आपण पाव भाजूया. आता आपली मिसळ रेडी आहे.
ही बघा. आता आपण ही ताट व्यवस्थित लावून घेऊया मिसळ. आता त्यासाठी आपण हा बटाटा ह्याच्यात टाकू. बटाटा टाकला, मटकी व्यवस्थित दाखवा बाळा. मटकी टाकली आणि मटकीचा कट आणि फरसाण. कशी वाटली आपली मिसळची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.